कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। डायलिसिस हा अशा लोकांसाठी एक उपचार आहे ज्यांच्या किडन्या निकामी होतात। जेव्हा किडन्या निकामी होतात तेव्हा रक्त योग्य प्रकारे फिल्टर केलं जात नाही। परिणामी रक्तप्रवाहामध्ये कचरा आणि विषारी पदार्थ जमा होतात। डायलिसिस रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकतं आणि फिल्टर केलेलं रक्त पुन्हा शरीरात प्रवाहित करतं। डायलिसिस ही अत्यंत किचकट आणि खर्चिक प्रक्रिया आहे। काही पेशंटला आठवड्यातून 4 ते 5 वेळा सुद्धा डायलिसिस करावं लागतं। कर्जत नाना मास्तर नगर इथले रहिवासी संभाजी भोईर यांच्या तरुण मुलाला आठवड्यामधून 2 वेळा डायलिसिसमधून जावं लागतं। एका वेळेला डायलिसिसचा खर्च अंदाजे 1400 रुपये असल्यानं त्यांच्यासाठी ही फारच खर्चिक उपचार पद्धती होती। संभाजी भोईर यांनी सुनील गोगटे यांच्याकडे त्यांची व्यथा मांडली। सुदैवानं कर्जतमध्ये नेमिनाथ रेसिडेन्सीमध्ये डायलिसिस सेंटर उपलब्ध आहे। सुनील गोगटे यांनी डायलिसिस सेंटरचे मॅनेजर आशिष शेटे यांना संपर्क करून मदतीची विनंती केली आणि संपूर्ण परिस्थिती पाहता आशिष शेटे यांनी सुनील गोगटे यांच्या विनंतीला मान्य केलं। अखेर डायलिसिसचा खर्च 1400 रुपयांवरून 600 रुपये करण्यात आला। भविष्यात हा खर्च सुद्धा सरकारी योजनांच्या माध्यमातून माफ करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास सुनील गोगटे यांनी दिला। हा खर्च आम्हाला परवडेल असं म्हणत संभाजी भोईर यांनी सुनील गोगटे यांचे आभार मानले आणि खऱ्या अर्थानं सुनील गोगटे हे एका गरजू पेशंटसाठी देव माणूस ठरले। आपल्याकडे अनेक समस्या घेऊन लोक येत असतात। प्रत्येक वेळी प्रत्येकाला आर्थिक मदत करणं शक्य नसलं तरी कोणत्या तरी माध्यमातून मदतीचा हात देणं आपलं कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया सुनील गोगटे यांनी दिली। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।